आता बघा, आता आपण काय बघणार आहे, प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन ऑफ ग्लास वूल. ग्लास वूल म्हणजे काय? ग्लास वूल इज वाईडली यूज ॲज अन इन्सुलेटिंग मटेरियल इन द इंडस्ट्रियल इन्सुलेशन. म्हणजे हे एक इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात यूज केलं जातं. द इन्सुलेशन प्रोडक्ट मेड अप ऑफ ग्लास वूल हॅव एक्सलंट थर्मल अँड अकाउस्टिक इन्सुलेटिंग प्रॉपर्टी. जे इन्सुलेशन प्रोडक्ट आहेत ग्लास वूलचे, त्यांना एक्सलंट थर्मल आणि अकाउस्टिक इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज ह्या कशा आहेत? खूपच चांगल्या आहेत. दीज इन्सुलेटिंग मटेरियल आर व्हेरी मच सेफ टू यूज अंडर ऑल कंडिशन. म्हणजे कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्ही हे इन्सुलेटिंग मटेरियल वापरलं तरी कोणत्याही कंडिशनमध्ये हे कसं आहे तर सेफ आहे. ह्याचे काही हॅझार्डच नाही आहेत, म्हणजे काही हार्म होत नाही हे जर इन्सुलेटर तुम्ही यूज केलं तर. आता आपण काय बघूया, प्रिपरेशन ऑफ अ ग्लास वूल. म्हणजे ग्लास वूल कसं तयार करतात. ग्लास वूल इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग सिलिका, सँड, रिसायकल्ड ग्लास अँड फ्लक्सिंग एजंट. म्हणजे हे बघा, सिलिका, रिसायकल ग्लास आणि फ्लक्सिंग एजंट हे ह्या सगळ्यांचं मिक्सचर करून काय केलं जातं, ग्लास वूल तयार केला जातो. द मिक्सचर इज हिटेड टू मेल्ट ॲट अराउंड 1100 डिग्री सेल्सिअस इन अन इलेक्ट्रिक फर्नेस. इलेक्ट्रिक फर्नेस असतो, एक मशीन असतं, त्यामध्ये हे मिक्सचर काय केलं जातं, 1100 डिग्री सेल्सिअसला काय केलं जातं, हीट केलं जातं. मग द ग्लास वूल इज फॉर्म्ड बाय सेंट्रिफ्युगिंग द मोल्टन मटेरियल थ्रू ड्रिल्ड सर्क्युलर बास्केट. ग्लास वूल कसं तयार होतं, सेंट्रिफ्यूग केलं जातं मोल्टन मटेरियल कशामध्ये, ड्रिल्ड सर्क्युलर बास्केटमध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. व बाइंडिंग रेझिन कॅन ऑल्सो बी ॲडेड ड्युरिंग द प्रोसेस. बाइंडिंग रेझिनसुद्धा काय केलं जातं, त्यामध्ये ॲड केलं जातं. द फायबर्स ऑफ द ग्लास वूल आर कलेक्टेड अँड क्युअर्ड अंडर कंट्रोल्ड कंडिशन इन अँड ओव्हन. म्हणजे त्याचे मग ग्लास वूलचे जे फायबर तयार होतात ते गोळा केले जातात आणि काय केले जातात, देन क्युअर्ड अंडर कंट्रोल्ड कंडिशन इन अँड ओव्हन. म्हणजे ओव्हनमध्ये कंट्रोल्ड कंडिशनला काय केले जातात, ते परत ड्राय केले जातात. कळालं. ग्लास वूल कसं तयार करतात, मिक्सिंग सिलिका, रिसायकल्ड ग्लास, फ्लक्सिंग एजंट. फ्लक्सिंग एजंट म्हणजे काय, हिटिंग एजंट जो असतो तो. मग इथे हिटिंग एजंट काय आहे, फ्लक्स म्हणजे हीट करणे थोड्यात. इलेक्ट्रिक फर्नेसमध्ये काय केलं जातं, हे हीट केलं जातं. द मिक्सचर इज हिटेड टू मेल्ट ॲट अराउंड 1100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इतक्या टेम्परेचरला काय केलं जातं, हे इलेक्ट्रिक फर्नेसमध्ये ठेवलं जातं. मग द ग्लास वूल इज फॉर्म्ड बाय सेंट्रिफ्युजिंग द मोल्टन मटेरियल थ्रू ड्रिल्ड सर्क्युलर बास्केट. म्हणजे सर्क्युलर बास्केटमध्ये काय केलं जातं, त्याचं ड्रिलिंग केलं जातं, सेपरेशन केलं जातं. आणि बाइंडिंगसाठी यामध्ये आणखीन काय ॲड केलं जातं, म्हणजे घट्ट पकडून ठेवण्यासाठी काय ॲड केलं जातं, तर रेझिन ॲड केलं जातं. मग जे फायबर्स तयार होतात ग्लास वूलचे ते कलेक्ट करून काय केले जातात, ओव्हनमध्ये क्युअर्ड केले जातात. म्हणजे कंट्रोल कंडिशनला प्युरिफाय केले जातात. आता बघा, जनरल प्रॉपर्टी. ग्लास वूलची जनरल प्रॉपर्टी काय. मग जनरल प्रॉपर्टी म्हणजे दोन असतात, एक तर फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. आता फिजिकल प्रॉपर्टी काय आहे बघा, डेन्सिटी ऑफ ग्लास वूल इज अप्रॉक्सिमेटली 2.5 ग्रॅम पर cc. ग्लास वूलची डेन्सिटी किती असते, 2.5 ग्रॅम पर cc. फायबर्स हॅव द इलॉंगेशन ॲट ब्रेक नियरली 3%. फायबर्सची इलॉंगेशन पॉवर किती पर्सेंट असते, तर 3%. 3%च्या वर गेलं तर काय होतं, तो फायबर तुमचा ब्रेक होतो. फायबर्स ऑफ द ग्लास वूल डू नॉट हॅव गुड इलॅस्टिसिटी. ग्लास वूलचे जे फायबर असतात त्यांची इलॅस्टिसिटी चांगली नसते. ग्लास वूल डज नॉट रिटेन मॉइश्चर. त्यामध्ये मॉइश्चर रिटेन होत नाही. इट हॅज एक्सेप्शनल रेझिलन्स. म्हणजे ह्याची रेझिस्टन्स पॉवर काय, खूप चांगली, एक्सेप्शनल रेझिलन्स. इट कॅन परफॉर्म वेल अप टू 230 डिग्री सेल्सिअस 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. म्हणजे 230 डिग्री सेल्सिअसपर्यंत तो काय होतोय, व्यवस्थित काय होतोय, ऑपरेट होतोय. तिथंपर्यंत तो काय करू शकतोय, ॲज अन इन्सुलेटर म्हणून बिहेव करू शकतोय. आता याची केमिकल प्रॉपर्टी काय आहे बघा. द फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट केमिकल प्रॉपर्टी ऑफ द ग्लास वूल. आता काय आहे बघा, ग्लास वूल कॅन बी अटॅक्ड बाय मिनरल ॲसिड सच ॲज HCl, त्यालाच काय म्हणतात, हायड्रोक्लोरिक ॲसिड, अँड H3PO4 म्हणजे हॉट फॉस्फोरिक ॲसिड. या दोन ॲसिडचा वापर करून काय केलं जातं, ग्लास वूलवर अटॅक केला जातो. मग इट डज नॉट अफेक्ट बाय डायल्यूट सोल्युशन ऑफ अल्कली. जर तुम्ही 1 नॉर्मल किंवा 0.1 नॉर्मलचं NaOH KOH सोल्युशन वापरलं तर त्याचा ग्लास वूलवर काहीही परिणाम होत नाही. म्हणजे हे कसले सोल्युशन आहेत, तर अल्कलाईन सोल्युशन आहेत. हे जर तुम्ही यूज केले तर त्याचा ग्लास वूलवर काहीही परिणाम होत नाही, डज नॉट अफेक्टेड. मग ब्लिचिंग एजंट डू नॉट कॉज एनी हार्म टू द ग्लास वूल. म्हणजे जर तुम्ही ब्लिचिंग एजंट वापरले, ब्लिचिंग पावडर जी असते बघा, जर ती तुम्ही यूज केली तर ग्लास वूलला काय होणार नाही, कसल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही.
इट डज नॉट डिझॉल्व इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. म्हणजे ऑर्गॅनिक सॉल्वंट जे असतात, ऑर्गॅनिक सॉल्वंट कसे असतात, फॉर एक्झाम्पल बेन्झिन म्हणजे लिक्विड सोल्युशन असतं की ज्यामध्ये कंपाऊंड तुमचा डिझॉल्व होत असतो. मग हा काय असतो, हा जो आहे ग्लासफुल, तो ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होत नाही, म्हणजे ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये तो विरघळत नाही. इट डज नॉट गेट अफेक्टेड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. जर मायक्रो ऑर्गॅनिझम असतील तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमवर ग्लास वूलचा काही परिणाम होत नाही. म्हणजे ग्लास वूलमध्ये जर तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम ॲड केले तर काही फरक होणार नाही. आता ॲडव्हान्टेज काय आहेत बघा त्याचे. इट इज नॉन कंबस्टिबल, म्हणजे तो ज्वलनशील आहे का, तर नाही. इट इज रिलेटिव्हली लायटर इन वेट, म्हणजे वजनाला कसा आहे, हलका आहे. अवेलेबल इन हँडी रोल्स अँड स्लॅब. रोल्स म्हणजे काय, अशी सुरळी करून ते विकले जातात. स्लॅब म्हणजे अशी चिप करून, लादी करून ते विकायला ठेवतात. लॉंग फायबर गिविंग गुड टिअर स्ट्रेंथ. फायबर कसं आहे तर लॉंग आहे आणि त्याची टिअर स्ट्रेंथ जी आहे म्हणजे टिकण्याची जी क्षमता आहे, विअर अँड टिअर आपण म्हणतो, ती कशी आहे, चांगली आहे. ग्लास वूल इन्सुलेशन परफॉर्मन्स वेल अंडर 230 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. म्हणजे 230 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच्या खालीपर्यंत याचं काय होणार आहे, ग्लास वूल इन्सुलेशन परफॉर्मन्स चांगला असतो. इट इज रेजिस्टंट टू वेदरिंग ऑर करोजन. हे कशाला रेजिस्ट करतं, वेदर आणि करोजनशी काय करतं, रेजिस्ट करतं. म्हणजे तो करोजनचा आणि वेदरिंगचा ह्याच्यावर काय परिणाम होत नाही, त्याला ते रेजिस्ट करतं. आता डिसॲडव्हान्टेज काय आहेत बघा. इट कॅन कॉज स्किन इरिटेशन. हे वापरल्यामुळे काय होतं, स्किनची इरिटेशन होऊ शकते. फाईन फायबर्स ऑर डस्ट ऑफ द ग्लास वूल शुड नॉट बी इनहेल्ड. ह्याचे जे फाईन फायबर्स असतात, म्हणजे बारीक कण जे असतात फायबर्सचे, किंवा डस्ट म्हणा ग्लास वूलची, म्हणजे जो धुळा वगैरे असेल त्याचा, तो इनहेल्ड झाला नाही पाहिजे, म्हणजे नाकातून असा आत गेला नाही पाहिजे. मग जर गेला तर काय होईल, दे मे कॉज सिव्हिअर हेल्थ प्रॉब्लेम. तर तुम्हाला हेल्थ इश्यू अराईज होते. इट लुजेस इफेक्टिव्हनेस इफ द इन्सुलेशन बिकम्स वेट. जर इन्सुलेशन वेट असेल तर काय होणार, त्याचा इफेक्टिव्हनेस तो गमावणार, म्हणजे त्याचा काय होणार नाही, इन्सुलेशन ग्लास वूल ॲज अन इन्सुलेटर म्हणून यूज केला जाणार नाही. ग्लास वूल हॅज अनइवन सरफेस, thus it causes difficulty in applying over the surface to be insulated. ग्लास वूलचा सरफेस कसा असतो, अनइवन असतो, म्हणजे सारखा नसतो. त्यामुळे काय होतं, दस इट कॉजेस द डिफिकल्टी इन अप्लाइंग ओव्हर द सरफेस टू बी इन्सुलेटेड. म्हणजे जो सरफेस इन्सुलेटेड केलेला आहे त्यावर अप्लाय होण्यासाठी त्याला काय होते, डिफिकल्टी निर्माण होते. हा काय त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. अजून एक बघा, दे नीड प्रॉपर बेस सपोर्ट. त्यांना व्यवस्थित काय लागतो, बेस सपोर्ट लागतो. ग्लास वूल डिफॉर्म्स अँड द इन्सुलेशन गेट अफेक्टेड इफ प्रॉपर सपोर्ट इज नॉट प्रोव्हाइडेड. ग्लास वूल काय होतो, डिफॉर्म होतो, म्हणजे वेगळा होतो, आणि इन्सुलेशन गेट अफेक्टेड, त्याचा काय होतो, इन्सुलेशनवर परिणाम होतो. जर प्रॉपर सपोर्ट तुम्ही बेसचा सपोर्ट दिला नाही तर ग्लास वूल काय होणार, डिफॉर्म होणार, आणि इन्सुलेशन काय होणार, त्यावर त्याचा परिणाम होणार. आता ॲप्लिकेशन बघा काय. Glass wool insulating products are produced to apply in multiple areas of the building and industrial installation. Glass wool insulating product हे कुठं प्रोड्यूस केले जातात, आर प्रोड्यूस्ड टू अप्लाय इन मल्टिपल एरियाज ऑफ बिल्डिंग अँड इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. म्हणजे बिल्डिंगच्या एरियामध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये इन्स्टॉलेशन करण्यासाठी काय केलं जातं, ग्लास वूल काय केलं जातं, प्रोड्यूस केलं जातं. फॉलोइंग आर इट्स इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन. बघा, तर इन्सुलेशन ऑफ अ कॅव्हिटी वॉल अँड ड्राय वॉल. म्हणजे कॅव्हिटी वॉल आणि ड्राय वॉलमध्ये काय केलं जातं, इन्सुलेशन म्हणून ग्लास वूलचा यूज केला जातो. परत एअर कंडिशनिंग सिस्टम इन्सुलेशनमध्ये ग्लास वूलचा वापर केला जातो. इन्सुलेशन ऑफ इंडस्ट्रियल युटिलिटी पाईप. इंडस्ट्रीमध्ये जे पाईप्स तुम्ही वापरता त्यामध्ये पाईप्स ऑफ हॉट वॉटर, चिलिंग वॉटर, चिलिंग म्हणजे काय, थंड पाण्याची जी पाईप असते ती, अँड स्टीम सप्लाय, स्टीम म्हणजे वाफेचा जो सप्लाय होतो तो. रूफटॉप इन्सुलेशन ऑफ द कमर्शियल बिल्डिंग. म्हणजे बिल्डिंगचं काय करायचं, जे छत असतं त्याचं इन्सुलेशन करायचं असतं, त्यामध्ये ते वापरलं जातं. इन्सुलेशन ऑफ द सस्पेंडेड सिलिंग. म्हणजे जे सिलिंग असतात सस्पेंडेड त्यामध्ये काय केलं जातं, इन्सुलेशन केलं जातं. परत काय केलं जातं, इंडस्ट्रियल रूफ इन्सुलेशन. इंडस्ट्रीमध्ये पण काय केलं जातं, वरती छताचं काय केलं जातं, इन्सुलेशन केलं जातं. हाय टेम्परेचर इन्सुलेशन. हाय टेम्परेचरला पण काय केलं जातं, इन्सुलेशन केलं जातं. अकाउस्टिक इन्सुलेशन. अकाउस्टिक म्हणजे काय तर हाय परफॉर्मन्स साऊंड प्रूफिंग. हाय परफॉर्मन्स साऊंड प्रूफिंग म्हणजे काय तर साऊंड ॲब्सॉर्बर बसवले जातात. फॉर एक्झाम्पल रूम आहे आणि त्यामध्ये काय केले जातात, हे असे इन्सुलेटर लावले जातात. त्यामुळे काय होतं, त्या रूममधला जो आवाज आहे तो बाहेर जात नाही
आणि बाहेरचा जो आवाज आहे तो त्याला येत नाही, आणि जरी आपण आवाज काढला तर तो काय केला जातो, ॲब्सॉर्ब केला जातो, म्हणजे आपला आवाज त्या रूमच्या बाहेर कोणालाच जात नाही. मग हे काय, हाय परफॉर्मन्स साऊंड प्रूफिंग. आता बघा प्रॉपर्टीज आणि ॲप्लिकेशन ऑफ थर्मोकॉल. त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघूया आपण. थर्मोकॉल बघूया आता. तर काय बघितलं आपण, ग्लास वूल बघितला. आता काय बघणार आपण, थर्मोकॉल बघू. थर्मोकॉल इज द कमर्शियल नेम ऑफ द एक्सटेंडेड पॉलिस्टायरीन फोम. पॉलिस्टायरीन फोमचं हे काय आहे, कमर्शियल नाव आहे थर्मोकॉल. पॉलिस्टायरीन इज अ थर्मोप्लास्टिक होमोपॉलिमर. पॉलिस्टायरीन काय आहे तर थर्मोप्लास्टिक होमोपॉलिमर आहे. इट इज अ क्लोज्ड सेल व्हाईट प्लास्टिक फोम प्रिपेर्ड फ्रॉम सॉलिड बेड्स ऑफ पॉलिस्टायरीन. पॉलिस्टायरीनच्या सॉलिड बेड्सपासून काय तयार केले, क्लोज्ड सेल व्हाईट प्लास्टिक फोम हे काय केले त्यांनी, प्रिपेअर्ड केले. मग थर्माकोल इज अ प्रायमरली यूज्ड फॉर इन्सुलेशन अँड पॅकेजिंग. थर्माकोल हे कशासाठी यूज केलं जातं, पॅकेजिंग करायला. आता तुम्ही फ्रीज घेता बघा, फ्रीजमधनं ते कोटिंग कशाचं असतं बघा, थर्माकोलचं असतं. मग ते कशासाठी यूज केलं जातं, फॉर इन्सुलेशन आणि पॅकेजिंग. प्रिपरेशन बघा, polystyrene is prepared by suspension polymerization of styrene monomer in the presence of an initiator, usually free radical, in a reactor under continuous stirring. म्हणजे तुमचा मोनोमर म्हणजेच काय, स्टायरीन मॉलिक्यूल घेतला जातो, त्या स्टायरीनलाच काय म्हटलंय, मोनोमर. मोनोमरचंच कन्व्हर्जन कशात होतं, पॉलिमर. म्हणजे स्टायरीनचं कन्व्हर्जन कशात होतं, पॉलिस्टायरीनमध्ये. मग काय केलं जातं, स्टायरीन जो मोनोमर आहे तो रिॲक्टरमध्ये का नाही ॲड केला जातो, आणि रिॲक्टरमध्ये ॲड केल्यानंतर त्यामध्ये त्याचं काय केलं जाते, कंटिन्युअस स्टरिंग केलं जाते. मग दिस प्रोसेस प्रोड्युसेस पॉलिस्टायरीन. म्हणजे असे काय केले जातात, भरपूर स्टायरीन त्यामध्ये ॲड केले जातात. मग दिस प्रोसेस प्रोड्युसेस पॉलिस्टायरीन. मग सगळे मोनोमर एकत्र येऊन काय तयार होतं, पॉलिमर तयार होतं. म्हणजे सगळे स्टायरीन एकत्र येऊन काय होतं, पॉलिस्टायरीन तयार होतो. मग दिस प्रोसेस प्रोड्युसेस पॉलिस्टायरीन इन द फॉर्म ऑफ ट्रान्सपरंट स्पेरिकल बेड. म्हणजे असे गोल गोल काय होतात त्याचे, ट्रान्सपरंट म्हणजे ट्रान्सपरंट काय होतात, बेड्स तयार होतात. मग ड्युरिंग द पॉलिमरायझेशन प्रोसेस, मग ज्यावेळी पॉलिमरायझेशन प्रोसेस होत असते त्यावेळी काय होतं, अ लो बॉइलिंग पॉईंट हायड्रोकार्बन, ज्या हायड्रोकार्बनचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो, सच ॲज अ पेंटेन गॅस इज ऑल्सो ॲडेड टू द मटेरियल. म्हणजे या पॉलिमरायझेशनच्या प्रोसेसमध्ये ज्याचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो, ज्या हायड्रोकार्बनचा, फॉर एक्झाम्पल पेंटेन गॅस, तो सुद्धा काय केला जातो, या मटेरियलमध्ये ॲड केला जातो प्रिपरेशन करताना. मग पेंटेन गॅस एक्सपांड द बेड्स ऑफ पॉलिस्टायरीन. पेंटेन गॅस काय करतो, पॉलिस्टायरीनच्या बेडला काय करतो, एक्सपांड करतो. आफ्टर एक्सपान्शन म्हणजे तो एक्सपांड झाल्यानंतर काय होतं, द साईज ऑफ द बेड इन्क्रीजेस. मग त्या बेडची काय होते, साईज वाढते. किती ते किती वाढते, 40 ते 50 इंचेस वाढते. 40 to 50 times than their original sizes. मग रिझल्टिंग क्लोज्ड सेल रिजिड फोम ऑफ पॉलिस्टायरीन इज नोन ॲज अ थर्माकॉल. रिझल्टिंग क्लोज्ड सेल रिजिड फोम ऑफ पॉलिस्टायरीन जे आहे त्याला काय म्हटले, थर्माकॉल म्हटले. बघा, पेंटेन गॅस एक्सपांड द बेड्स ऑफ द पॉलिस्टायरीन. पेंटेन काय करतो, पॉलिस्टायरीनचा बेड एक्सपांड करतो म्हणजे मोठा करतो थोडक्यात. मग एक्सपान्शन झाल्यानंतर त्या बेडची साईज 40 ते 50 टाईम ओरिजिनल साईजपेक्षा वाढते. मग काय होतं, रिझल्टिंग क्लोज्ड सेल रिजिड फोम ऑफ पॉलिस्टायरीन इज नोन ॲज अ थर्माकॉल. मग जो क्लोज्ड सेल रिजिड फोम असतो पॉलिस्टायरीनचा त्याला काय म्हटलंय, थर्माकॉल म्हटलं. कळालं थर्माकॉल म्हणजे काय. आता बघा, हा थर्माकॉलचं हे स्ट्रक्चर आहे. या बेन्झिन रिंग आहेत दोन, त्याला CH आणि हा CH2 ला अटॅच आहे, हा पण CH2 ला अटॅच आहे, आणि या CH2 नंतर परत ही काय सायकल आहे. मी तर दोन ब्रॅकेट घातल्यात आणि इथं काय केलंय, N लिहिलंय ब्रॅकेट नंतर. म्हणजे हा काय पॉलिमर आहे, EPS पॉलिस्टायरीन आहे. आता याच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा, थर्मल इन्सुलेशन. EPS or thermocol has closed cell structure and consists of nearly 98% air. ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं, क्लोज्ड असतं म्हणजे बंद असतं, क्लोज्ड सेल स्ट्रक्चर, आणि त्याच्याकडे 98% काय असतं, एअर असते. मग एअर इज ट्रॅप्ड विदिन द सेल्स ऑफ थर्माकॉल विच मेक्स इट अन एक्सलंट थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल.
एअर काय केली जाते या थर्माकॉलच्या सेलमध्ये ट्रॅप केली जाते. त्यामुळे काय होतं, हे एक्सलंट थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल तयार होतं. आता मॉइश्चर रेजिस्टन्स बघा. थर्माकॉल इज अ नॉन हायग्रोस्कोपिक, म्हणजे असं बाष्प काय होत नाही, असं शोषून घेतलं जात नाही. हा कसा आहे, नॉन हायग्रोस्कोपिक आहे. तर इट डज नॉट ॲब्सॉर्ब, म्हणजे पाणी काय केलं तर पाण्यामध्ये हे ठेवलं तर हे काय करत नाही, पाणी ॲब्सॉर्ब करत नाही. मग थर्माकॉल इज अ नॉन हायग्रोस्कोपिक, दस इट डज नॉट ॲब्सॉर्ब मॉइश्चर रेडिली फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. त्यामुळे वातावरणात जे काही ॲटमॉस्फिअर असणार आहे तो काय करणार नाही आहे, ॲब्सॉर्ब करणार नाही आहे, शोषून घेणार नाही आहे. त्यामुळे हा कसा आहे तर नॉन हायग्रोस्कोपिक आहे. तो काय करतो, मॉइश्चरला रेजिस्ट करतो, म्हणजे मॉइश्चर काय होत नाही, स्वतःच्या आत पेनिट्रेट करून घेत नाही. आता ह्याची ड्युरेबिलिटी किती आहे बघा. थर्माकॉल इज अ ड्युरेबल अँड रॉट प्रूफ. इट डज नॉट डिग्रेड इझिली अँड रिमेन इफेक्टिव्ह फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. थर्माकॉल हा कसा आहे, ड्युरेबल आहे आणि रॉट प्रूफ आहे. तो इझिली काय होत नाही, डिग्रेड होत नाही आणि रिमेन इफेक्टिव्ह फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम, आणि जास्त काळासाठी काय राहतो, इफेक्टिव्ह राहतो, आहे तसा राहतो, आणि त्याचं डिग्रेडेशन होत नाही, म्हणजे तो खराब होत नाही इझिली. आता बघा, रेजिस्टन्स टू मायक्रोबियल अटॅक, म्हणजे मायक्रोबियल अटॅक काय करतो, त्याला पण तो रेजिस्ट करतो. न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ थर्मोकॉल इज 0, म्हणजे न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्याची काय आहे तर 0 आहे. दस इट डज नॉट सपोर्ट टू फंगल और बॅक्टेरियल ग्रोथ. मग जर समजा जर न्यूट्रिशनल व्हॅल्यू असेल तर त्यावर काय झालं असतं, बुरशी किंवा त्याला वाळवी वगैरे लागली असते, पण तसं काय झालंय का, नाही. तर इट डज नॉट सपोर्ट टू अ फंगल और बॅक्टेरियल ग्रोथ, त्यामुळे त्याच्यावर कोणतेही बॅक्टेरिया किंवा फंगल ग्रोथ होत नाही. दिस प्रॉपर्टी ऑफ थर्मोकॉल मेक्स इट अन आयडियल पॅकेजिंग मटेरियल फॉर ड्रायड फूड स्टफ. मग त्यामुळं काय केलं जातं, जे सुके फळं असतात बघा, त्यामध्ये मोस्टली ड्रायड फूड जे असतात ते पॅक करण्यासाठी काय केलं जातं, हा थर्मोकॉल यूज केला जातो. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचं फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होत नाही, आणि मेन म्हणजे यात बॅक्टेरियलची ग्रोथ पण होत नाही आणि फंगसची ग्रोथ पण होत नाही. त्यामुळे हे फूड पॅकेजिंगसाठी तुम्ही यूज करू शकता. आता डायमेन्शनल स्टॅबिलिटी काय आहे बघा. थर्मोकॉल शोज एक्सेलंट डायमेन्शनल स्टॅबिलिटी अंडर हाय लोड, म्हणजे तुम्ही हाय लोड जरी दिला तर त्याचा जो आकार आहे तो कसा राहतो, आहे असा राहतो. त्याचा शेप, साईज, वेट त्याचं काही चेंज होत नाही. थर्मोकॉल शोज एक्सेलंट डायमेन्शनल स्टॅबिलिटी अंडर हाय लोड अँड हाय टेम्परेचर कंडिशन, आणि टेम्परेचर हाय असलं तरी तो काय दाखवतो, जी डायमेन्शनल स्टॅबिलिटी पहिला होती ती त्यानंतर ही असते. एक्सलंट डायमेन्शनल स्टॅबिलिटी अंडर हाय लोड अँड हाय टेम्परेचर कंडिशन. या दोन्ही सिच्युएशनमध्ये काय असतं, याची डायमेन्शनल स्टॅबिलिटी एक्सलंट असते. आता केमिकल रेजिस्टन्स. वॉटर, अल्कलीज अँड ॲक्वेस साल्ट सोल्युशन डू नॉट अफेक्ट थर्मोकॉल. वॉटर, अल्कलीज आणि ॲक्वेस साल्ट सोल्युशन आहेत ते थर्मोकॉलला काय करत नाहीत, अफेक्ट करत नाहीत, त्याच्यावर काय परिणाम होत नाही. बट इट डिझॉल्व्स रेडिली इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, पण ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये काय होतात, इझिली डिझॉल्व्ह होतात. आता वेदरिंग रेजिस्टन्स काय आहे बघा. थर्मोकॉल इज अ रेजिस्टन्स टू वेदरिंग. थर्मोकॉल काय करतो, वेदरला काय करतो, रेजिस्ट करतो. हाऊएव्हर इफ इट इज एक्सपोज टू अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन सनशाईन फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम इट बिकम येलोइश ॲट द सरफेस. बघा, थर्मोकॉल काय करतो, वेदरला रेजिस्ट करतो, पण जर तुम्ही ते उन्हात ठेवलं आणि जास्त वेळ जर ते उन्हात ठेवलं तर काय होतं, त्यावर एक म्हणजे दीर्घ काळासाठी, लॉंगर टाईमसाठी जर तुम्ही ते UV रेच्या रॅडिएशन खाली ठेवलं तर काय होतं, त्याच्या सरफेसवर एक येलोइश लेअर तयार होतो. मग दिस लीड टू द स्लाइट इम्ब्रिटलमेंट ॲट द सरफेस, म्हणजे सरफेस काय व्हायला लागतो, तो ठिसूळ व्हायला लागतो, त्याचा सरफेस जो आहे एकदम ठिसूळ व्हायला लागतो. मग मेकॅनिकल स्ट्रेंथ काय बघा. मेकॅनिकल स्ट्रेंथ ऑफ थर्माकॉल कॅन बी ॲडजस्टेड ॲज पर डिझायर्ड ॲप्लिकेशन. जसं ॲप्लिकेशन आहे तसं काय केले जाते, त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ ॲडजस्ट केली जाते. थर्माकॉल विथ हाय कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ बघा. थर्माकॉल विथ हाय कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ इज युज्ड फॉर हेवी लोड बेअरिंग ॲप्लिकेशन, म्हणजे असे थर्माकॉल की ज्याची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ जास्त आहे ते कशासाठी यूज केले जातात, हेवी लोड बेअरिंग ॲप्लिकेशन असतात. म्हणजे मोठमोठ्या वस्तू जर तुम्हाला कॅरी करायच्या असतील किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायच्या असतील तर काय केलं जातं, असे थर्माकॉल की ज्याची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ जास्त आहे ते काय केले जातात, त्यामध्ये यूज केले जातात. ऑन द अदर हँड फॉर लाईट वेट अँड वॉइड फॉर्मिंग ॲप्लिकेशन, तर तुम्हाला लाईट वेट हे करायचं असेल आणि वॉइड फॉर्मिंग ॲप्लिकेशन म्हणजे कोणत्याही प्रकारचा गॅप वगैरे त्यात नको असेल तर थर्माकॉल विथ अ लोअर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कॅन बी युज्ड. मग लोअर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथचा काय करायचा, थर्माकॉल यूज करायचा.
तो कसा असतो, लाईट वेट असतो आणि त्यामध्ये काय नसतं, वाईड फॉर्मिंग ॲप्लिकेशन पाहिजे असेल तर ते तुम्हाला घेता येतं. आता ॲडव्हान्टेज काय बघा, फॉलोइंग आर द ॲडव्हान्टेज ऑफ युझिंग थर्माकोल ॲज अन अल्टरनेटिव्ह टू अदर इन्सुलेटिंग मटेरियल. त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे, व्हर्सटाईल. व्हर्सटाईल आहे म्हणजे काय बघा, थर्माकोल कॅन बी प्रोड्युस्ड इन अ वायडर रेंज ऑफ द प्रोडक्ट्स विथ डिफरंट शेप अँड साईज. थर्माकोल वेगवेगळ्या साईजच्या आणि शेपमध्ये तुम्ही प्रोड्यूस करू शकता आणि वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी तुम्ही हे डिझाईन करू शकता. इट कॅन ऑल्सो बी युज्ड विथ कन्स्ट्रक्शन मटेरियल सच ॲज ब्रिक्स, सिमेंट, कॉन्क्रीट, प्लास्टर, मोर्टल्स. मग हे कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये सुद्धा यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल विटा, सिमेंट, कॉन्क्रीट म्हणजे तुमचं सिमेंट जे असतं, प्लास्टर जे असतं, मोर्टर्स असतं, यामध्ये काय केलं जातं, हा थर्माकोल यूज केला जातो. Ease of the transport and installation. Thermocol and air filled lightweight material, hence it is easy to transport. थर्माकोल कसा असतो, एअर फिल्ड लाईटवेट मटेरियल, म्हणजे ह्याचं वजन असतं का, तर नाही. तर एअर फिल्ड म्हणजे काय, हवा त्यात भरलेली असते, म्हणजे एअर फिल्ड लाईटवेट मटेरियल असतं. त्यामुळे तो आपण इझिली काय करू शकतो, ट्रान्सपोर्टसाठी थर्माकोलचा यूज करू शकतो. ऑल्सो इट इज इझी अँड सेफ टू हँडल, स्टोअर अँड इन्स्टॉल. म्हणजे हा कसा आहे, इझिली आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो आणि हँडल करण्यासाठी पण सेफ आहे आणि आपण त्यामुळे तो स्टोअर करू शकतो आणि इन्स्टॉलही करू शकतो. आता प्रोटेक्टिव्ह पण आहे बघा. थर्माकोल इज अन एक्सलंट शॉक ॲब्सॉर्बिंग मटेरियल. हा काय, शॉक ॲब्सॉर्ब करतो. मग हे काय, एक्सलंट शॉक ॲब्सॉर्बिंग मटेरियल आहे. दिस प्रॉपर्टी मेक्स व्हेरी युजफुल फॉर द पॅकेजिंग अँड प्रोटेक्शन ऑफ अ ब्रॉड रेंज ऑफ कॉस्टली अँड फ्रॅगाईल प्रोडक्ट. म्हणजे फ्रगाईल जे म्हणजे महागडे वगैरे प्रोडक्ट असतील तर त्याच्यासाठी ते पॅकेजिंगसाठी काय आहे, हे व्हेरी युजफुल आहे, कारण यात काय, शॉक ॲब्सॉर्बिंग मटेरियल प्रॉपर्टी आहे. हेल्थ अँड एन्व्हायरमेंटल सेफ्टी. थर्माकोल इज अ नॉन टॉक्झिक अँड केमिकली सेफ. थर्माकोल कसा असतो, नॉन टॉक्झिक असतो आणि केमिकली सेफ असतो. इट डज नॉट कंटेन नो सबस्टन्स विच आर हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट सच ॲज क्लोरोफ्लोरोकार्बन और हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन. थर्माकोल कसा आहे, नॉन टॉक्झिक आहे, म्हणजे विषारी नाही आहे आणि केमिकलीही तो सेफ आहे आणि त्याच्यामध्ये कोणतेही हार्मफुल सबस्टन्स नाही आहेत की जे पर्यावरणाला, एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतील, सच ॲज क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन. कळालं, म्हणजे हे दोन्ही पण त्यामध्ये नाही आहेत. आणि जर हे दोन असते तर त्यांनी काय केलं असतं, एन्व्हायरमेंटला अफेक्ट केला असता, पण हे दोन्हीही त्यामध्ये नाही आहेत, त्यामुळे ते कसल्याही प्रकारचा एन्व्हायरमेंटला डॅमेज करत नाहीत. हे कशात, नॉन टॉक्झिक आहेत आणि केमिकली पण ते कशात सेफ आहेत. आता डिसएडव्हान्टेज काय आहे बघा, रिसायकलिंग ऑफ थर्माकोल इज ऑल्सो व्हेरी डिफिकल्ट अँड कॉस्टली. थर्माकोल रिसायकल करण्याची प्रोसेस ही काय आहे, खूप अवघड आहे आणि खर्चिक पण आहे. थर्माकोल इज अ नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमरिक मटेरियल. म्हणजे ते काय करू शकत नाही आपण इझिली, बायोडिग्रेडेबल म्हणजे जैविक त्याचं विघटन करू शकत नाही. इट इज अन इनफ्लेमेबल मटेरियल. ते कसं आहे, इनफ्लेमेबल आहे. आता याचं ॲप्लिकेशन काय आहे बघा, थर्माकोल इज अ प्रायमरली यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ डिस्पोजेबल कप्स, ट्रेज, कंटेनर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कप वगैरे घेतो, ट्रेज घेतो, कंटेनर घेतो, मग हे काय केलं जातं, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यूज केलं जातं. परत थर्माकोल फोम इन्सुलेशन आर यूज्ड इन द इंडस्ट्री फॉर इन्सुलेटिंग एअर कंडिशनिंग सिस्टीम, व्हेंटिलेशन सिस्टीम, पाईप सिस्टीम, टँक अँड व्हेसल. या सगळ्यांना काय करायचं असेल, इन्सुलेटिंग करायचं असेल तर काय वापरलं जातं, थर्माकोलचं फोम इन्सुलेशन यूज केलं जातं. इट इज ऑल्सो यूज्ड लार्जली इन द बिल्डिंग इंडस्ट्री फॉर इन्सुलेटिंग फ्लोअर्स, कॅव्हिटीज, रूफटॉप, वॉल्स अँड सिलिंग. मग मोस्टली बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं. काय काय इन्सुलेट करतात, फ्लोअर इन्सुलेट करतात, कॅव्हिटीज इन्सुलेट करतात, रूफटॉप असेल तो इन्सुलेट करतात, वॉल्स आणि सेलिंगमध्ये यूज करतात. आता थर्माकोल प्रोडक्ट्स आर वाइडली यूज्ड फॉर द शॉकप्रूफ पॅकेजिंग अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ द ग्लास आर्टिकल, सिरॅमिक, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट सच ॲज टीव्ही, कम्प्युटर, मॉनिटर, लॅपटॉप, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन एक्सेट्रा. म्हणजे वेगवेगळे तुमचे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहेत. हे कसं आहे, शॉकप्रूफ आहे, म्हणजे यात तुम्ही थर्माकोल ह्याच्यातनं पॅक केल्यानंतर किंवा फ्रीज तुमचा यातनं कव्हर केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शॉक लागणार नाही. त्यामुळे ते कसं आहे, शॉकप्रूफ आहे. किंवा टीव्हीतनं जर तुम्ही थर्माकोलमध्ये पॅक केला तर टीव्हीतनं तुम्हाला काही शॉक लागणार नाही किंवा थर्माकोलमधून तुम्हाला काही हे होणार नाही. मग हे कसं आहे, तर शॉकप्रूफ आहे. ठीक आहे.